जय भीम सर्वांना. जेव्हा मला माई साहेबांवर बोलाल का म्हणून विचारलं, तेव्हा खरं तर मी पहिल्यांदा बुचकळ्यात पडले. कारण या आधीची जी माझी व्याख्यानं होती, तर त्याच्यावर माझा अभ्यास होता आणि मी त्याच्यावर बोलू शकत होते. पण जेव्हा माई साहेबांवर बोलाल का म्हणल्यावर, याआधी मी कधी माई साहेबांवर बोललेलं नाही, वाचलेलं होतं. पण तेही मर्यादित काही घटना वाचलेल्या होत्या, मर्यादित गोष्टी, आणि ऐकीव माहिती एक जी समोर होती ती चुकीची माहिती होती. म्हणजे आतापर्यंत आपण पाहतोय की माई साहेब आंबेडकर असतील किंवा आंबेडकरी घराण्याबद्दल जे काही आहे ते आपण चुकीचंच ऐकत गेलेलो आहोत. अनेक घटना अशा आहेत. म्हणजे मागच्या व्याख्यानामध्ये मी एकदा साधा चालता चालता एक संदर्भ दिला होता की भैयासाहेब आंबेडकरांबद्दल सुद्धा अशाच चुकीच्या घटना आणि चुकीची माहिती लोकांमध्ये पसरवून आंबेडकरी घराण्याचा इतिहास जो आहे, सत्य इतिहास जो आहे, तो असा पडद्यामागेच ठेवला गेला किंवा तो खरा इतिहास लोकांसमोर आणल्याच गेला नाही, आलाच नाही. आणि नवल असं आहे की आंबेडकरी अनुयायांनी म्हणा किंवा आंबेडकरी जनतेने हा खोटा पसरवलेला चुकीचा इतिहास सहज स्वीकारला आणि सहज आत्मसात केला आणि तोच त्यांच्या मनामध्ये बसवला. तर ह्याचं एक नवल आहे खरं तर. आणि म्हणून ह्या ज्या दडपल्या गेलेल्या किंवा चुकीचा अपप्रचार आंबेडकरी घराण्यांबद्दल जो झालेला, तर त्याच्या कारण मीमांसा आपण नंतर बघूया. पण ही जी खदखद होती आपल्या मनामध्ये, म्हणजे माई साहेबांबद्दल मी जे ऐकलेलं होतं आणि ती जी खदखद लोकांसमोर मांडण्याची माझ्या मनामध्ये होती, त्याची एक नामी संधी आहे असं मला एक वाटलं राहुल सरांनी विचारल्यावर. मी थोडा वेळ मागून घेतला यासाठी की मला काय काय वाचायला मिळतंय आणि काय काय मांडता येईल याची तयारी किती करावी लागेल, यासाठी मी त्यांच्याकडून थोडासा वेळ मागून घेतला. आणि मग त्यांना मी हो म्हणाले की म्हटलं नाही, एक चांगली संधी आहे, ती आपण घालवायला नाही पाहिजे. आणि म्हणून मग मी राहुल सरांना खरं तर हो म्हणाले आणि या व्याख्यानाला मी तयारी केली. आता खरं तर ही एक आपली आंबेडकरी अनुयायी म्हणून किंवा आंबेडकरी कार्यकर्ता म्हणून आपली एक जबाबदारी आहे की समाजामध्ये जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे आपण आपल्याला जी माहिती आहे, सत्य माहिती आहे किंवा जी चुकीची माहितीला खोडून आपल्याला काय करता येईल, ही एक आपली खरं तर जबाबदारी आहे. आणि म्हणूनही ती एक जबाबदारी सांभाळून किंवा जबाबदारी पार पाडायची म्हणून मी ह्या व्याख्यानाला तयार झाले. तर आपण आपल्या व्याख्यानाला खऱ्या अर्थानं सुरुवात करूया की डॉक्टर सविता आंबेडकर, म्हणजे सविता आंबेडकर होण्याच्या अगोदर त्या डॉक्टर शारदा कबीर होत्या. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांसोबत त्यांचा विवाह होईपर्यंत त्या डॉक्टर शारदा कबीर होत्या. म्हणून सध्याचा मी त्यांचा उल्लेख हा डॉक्टर शारदा कबीर म्हणून करेन. आता ह्यांचं थोडंसं बॅकग्राऊंड आपण पाहूया की डॉक्टर शारदा कबीर या कोण होत्या, म्हणजे किंवा कोणत्या कुटुंबातून, कशा कुटुंबातून आलेल्या आहेत, त्याचा एक थोडक्यात आढावा मी आपल्या समोर घेते. की डॉक्टर शारदा कबीर या मुंबईतल्या सारस्वत ब्राह्मण कुटुंबातून आलेल्या आहेत आणि त्यांचे वडील कृष्णराव कबीर हे कबीरपंथी होते आणि ते इंडियन मेडिकल काउन्सिलचे रजिस्ट्रार होते. डॉक्टर शारदा कबीर यांना त्यांना सोडून, त्यांना धरून 4 बहिणी आणि 3 भावंडे, 3 भाऊ आणि त्यांना सोडून 4 बहिणी, म्हणजे असे एकूण 8 भावंडांचा त्यांचा परिवार होता. असा मोठा परिवार होता. आणि या एकूण 8 मुलांपैकी 6 भावंडांचा विवाह त्या काळामध्ये आंतरजातीय झाला आहे. म्हणजे त्या काळात सुद्धा पुरोगामी विचारांचा पगडा त्यांच्या कुटुंबावर होता, हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या काळात त्या MBBS डॉक्टर होत्या आणि MDच्या परीक्षेचे पेपरही त्यांनी उत्तम रीतीने दिलेले होते. आणि नेमकं प्रॅक्टिकलच्या वेळेला त्या आजारी पडल्या आणि म्हणून त्यांचं MD राहून गेलं. ठीक आहे. तर हे असं त्यांचं ते बॅकग्राऊंड होतं. तर या बॅकग्राऊंडवर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की डॉक्टर शारदा कबीर ह्या एका सुशिक्षित कुटुंबातून आणि विचाराने प्रगल्भ असलेल्या, पुरोगामी पार्श्वभूमी असलेल्या परिवारातून आलेल्या आहेत, हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यानंतर मग त्या मुंबईतल्या निष्णात फिजिओथेरपिस्ट, नामवंत सल्लागार व तज्ज्ञ डॉक्टर असे मालवणकरांबरोबर काम करू लागल्या. आणि तिथेच 1947 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्यांची पहिल्यांदा भेट झाली. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाबाईचं निधन झाल्यानंतर आपण लक्षात घेतो
की माता रमाबाईचं निधन झाल्यानंतर खरं तर देशाची समाजाची जबाबदारी त्यांच्यावर खूप मोठी पडली होती आणि ते पार करत असताना अनेक व्याधीने ते त्रस्त झाले होते, हे आपल्याला माहितच आहे. म्हणजे उच्च रक्तदाब असेल, मधुमेह असेल, संधिवात असेल, अशा या सगळ्या आजारांनी ते त्रस्त झालेलेच होते. त्यांची काळजी घ्यायला कोणी नव्हतं. रमाबाई आंबेडकरांचं त्यांच्या जीवनातलं त्याग आणि समर्पण हे आपल्याला माहितच आहे. आणि रमाबाई गेल्यानंतर ते किती एकाकी पडले होते. म्हणजे तो तो घटनाक्रम जर आपण आठवला तर रमाबाई गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला एका रूम मध्ये कोंडून घेतलं होतं आणि ओक्साबोक्सी 8 दिवस रडत होते, हेही आपल्याला माहित आहे. म्हणजे अगदी त्यांचं ते निस्सीम प्रेम ते वेळोवेळी त्यांना व्यक्त जरी करता नाही आलं समाज कार्यामध्ये आणि देशाच्या कामामध्ये स्वतःला झोकून देताना, त्यांना रमाबाईच्या आजारपणाकडे लक्ष नाही देता आलं, पण त्यांचं ते निस्सीम प्रेम त्यांनी ते वेळोवेळी व्यक्त केल्याचं आपण पाहिलेलं आहे. आणि रमाबाई गेल्यानंतर ते खऱ्या अर्थानं खूप एकाकी आणि एकटे पडले होते. आता रमाबाई सोबतचे काही घटनाक्रम जर आपण पाहिले तर बाबासाहेब आंबेडकर हे खूप कडक शिस्तीचे होते. म्हणजे यशवंत आंबेडकर, भैयासाहेब आंबेडकरांच्या काही मुलाखतीमधून जर आपण आंबेडकर हे सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आम्हाला भीती वाटायची, ते यासाठी की अभ्यासाच्या बाबतीत आणि परीक्षेच्या बाबतीत किंवा शिक्षणाच्या बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खूप कडक शिस्तीचे होते. आणि म्हणून ते बाबासाहेब पहिल्यांदा प्रथमदर्शनी पाहिल्यावर आपल्याला कडक वाटायचे, पण जेव्हा भावनिक पातळीवर जर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहिलं तर ते खऱ्या अर्थानं खरं तर खूप हळवे होते. त्यांच्यापेक्षा रमाबाई आंबेडकर ही खूप प्रगल्भ होती आणि खूप कठोर होत्या आणि स्वतः म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी कितीतरी वेळेला सांभाळलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर हळवे होते. म्हणजे राजरत्नचं जेव्हा निधन झालं ती घटना जर आपण पाहिली तर राजरत्नावर बाबासाहेब आंबेडकरांचा खूप जीव होता आणि बाबासाहेब आंबेडकर राजरत्न गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एका खोलीत कोंडून घेतलं होतं आणि मग त्याच्यानंतर रमाबाई आंबेडकरांनी त्यांना त्याच्यातून बाहेर काढलं की तुम्ही असे जर संन्यस्त वागायला लागले, म्हणजे संन्यस्त वृत्तीने ते वागत होते, तुम्ही जर असे वागायला लागले तर हे समाजाचे प्रश्न आणि देशाचे प्रश्न कोण सोडवणार आणि तुम्हाला खूप काम करायचं आहे. अशा पद्धतीनं रमाबाई आंबेडकरांनी त्यांना धीर देत उभं केल्याचं आपण पाहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक हळवे व्यक्तिमत्व सुद्धा होते, हा एक भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि जेव्हा रमाबाई आंबेडकर जातात, त्यांचं निधन होतं, तेव्हा खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकाकी पडले आणि त्यांनी स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं. आणि आपल्याकडे आपली समाज व्यवस्था अशी आहे की पुरुषांना स्त्रीच सांभाळत असते आरोग्याच्या बाबतीमध्ये. म्हणजे पुरुषांच्या आरोग्याची काळजी ही त्यांच्या घरातील एक स्त्रीच घेत असते, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून रमाबाई गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काळजी घ्यायलाच कोणी नव्हतं आणि म्हणून ते आजाराने इतके त्रस्त झाले होते. अशातच त्यांना संविधान लिहिण्याचं कामही दिल्या गेलेलं होतं. आणि अशा ह्या बॅकग्राऊंडवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट 47 मध्ये मालवणकरांच्याच हॉस्पिटलमध्ये म्हणा किंवा क्लिनिकमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि माईसाहेब आंबेडकरांची भेट झाली. आता तिथे पेशंट म्हणून पाहत असताना माईसाहेब आंबेडकर किंवा डॉक्टर शारदा कबीर आपण म्हणूया त्यांना, डॉक्टर शारदा कबीर ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तब्येतीची काळजी घेत. म्हणजे इतका मोठा उच्च रक्तदाब होता, मधुमेह होता आणि संधिवातानेही त्रस्त झालेले होते, शरीर जड झालेलं होतं आणि खाण्यापिण्याच्या वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांभाळत नव्हतं, कारण घरात कोणी बाई माणूस नव्हतं. आणि अशा ह्या बॅकग्राऊंडवर शारदा कबीर त्यांना समजावून सांगत होत्या की तुम्ही खरं तर एक नर्स ठेवा तुमची काळजी घेण्यासाठी. कारण डॉक्टर शारदा कबीर यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य माहित होतं, वाचून होत्या त्या आणि त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती त्यांना होती की ते देशातल्या अस्पृश्य समाजासाठी आणि वंचित घटकांसाठी ते किती मोठं काम करतायत किंवा त्यांच्या कायदा मंत्री होते त्यावेळेला ते. तर अशा त्या ह्याच्यामध्ये त्यांना ती माहिती होती आणि म्हणून त्या आत्मीयतेने म्हणा किंवा तळमळीने तुम्ही तब्येतीची काळजी घेतली पाहिजे, तुम्ही देशासाठी जिवंत राहिलं पाहिजे आणि तुमची तब्येत चांगली राहिली पाहिजे, अशा ह्या भावनेतून आणि त्या आत्मीयतेतून डॉक्टर शारदा कबीर त्यांना समजावून सांगत होत्या.
आणि मग त्यांचं ते येणं जाणं वगैरे असं वाढलं होतं क्लिनिकमध्ये. जेव्हा जेव्हा दिल्लीवरून बाबासाहेब आंबेडकर मुंबईला येत आणि तब्येतीच्या कारणाने त्या मालवणकरांची भेट घेत आणि त्याच वेळेला डॉक्टर शारदा कबीर यांची सुद्धा त्यांची भेट होती आणि अशा पद्धतीनं त्यांचं ते एक पेशंट आणि एक रुग्ण असं त्यांचं ते नातं त्यावेळेला तरी होतं. आणि मग पुढे त्या जेव्हा डॉक्टर शारदा कबीर जेव्हा वारंवार त्यांना सांगायला लागल्या की तुम्ही एखादी नर्स ठेवा किंवा मी तुमच्या घरी येऊन, म्हणजे तोपर्यंत डॉक्टर शारदा कबीर यांना रमाबाईचं निधन झालंय हे माहीत नव्हतं आणि म्हणून त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाल्या की मी तुमच्या घरी येते आणि तुमच्या घरी ज्या तुमच्या पत्नी आहेत त्यांना मी समजावून सांगते की तुमच्या खाण्यापिण्याची जी पथ्य आहेत, तुमच्या तब्येतीची कशी काळजी घ्यायची, काय काय द्यायचं, हे सगळं मी समजावून सांगते. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऐकून घेत होते, पण एक दिवस वारंवार ते झाल्यानंतर ते त्यांना म्हणाले की अहो माझ्या घरी कोणी बाई माणूस नाहीये, मी हे कोणाला सांगणार, असं ते थोडस वैतागून बोलल्यानंतर डॉक्टर शारदा कबीर यांना त्यांच्याबद्दल थोडस माहिती झाली की यांच्याकडे कोणी नाही आणि मग त्या भावनेतून, वेगळ्या भावनेतून परत त्यांच्याकडे, म्हणजे एक देशाची सेवा करणारा व्यक्ती आणि इतका मोठा कायदेतज्ञ, इतका मोठा प्रकांड पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि त्यांनी देशाचं काम करण्यासाठी सुदृढ राहिलं पाहिजे, जिवंत राहिलं पाहिजे, या भावनेतून मग त्या त्यांची सेवा करायला लागल्या. आणि अशा पद्धतीनं त्यांचा तो सुरुवातीचा जो काही आहे सहवास म्हणा किंवा भेटीगाठी म्हणा, ह्या दृष्टीनं आपल्याला ते पाहता येईल. कालावधीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा जेव्हा क्लिनिकमध्ये आले तेव्हा डॉक्टर शारदा कबीर यांना म्हणाले की मी राजगृहाकडे जातोय, चला तुम्हाला सुद्धा सोडतो. आणि मग जाता जाता त्यांच्या जेव्हा गप्पा व्हायला लागल्या तेव्हा मग एक दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना खऱ्या अर्थानं मागणीच घातली, अशा पद्धतीनं मागणी घातली की मला माझे सहकारी माझ्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी दुसरा विवाह करा असं म्हणता येत, पण मला माझ्या योग्यतेची आणि माझी अनुरूप आणि मला आवडेल अशी सहचारिणी अजूनपर्यंत तरी भेटली नाहीये, तिचा शोध मी तुमच्यापासून सुरू करतो. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे. तिचा शोध मी तुमच्यापासून सुरू करत आहे, तर तुम्ही तुमचा विचार मला कळवा. आणि अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः शारदा कबीर यांना ती मागणीच घातलेली आहे. आता ही मागणी ऐकून किंवा हे वाक्य ऐकून डॉक्टर शारदा कबीर थोड्याशा शांत झाल्या, कारण त्यांनी कल्पनेतही कधी असा विचार केला नव्हता की त्या अगदी रुग्णाची सेवा करावी याच भावनेतून त्या स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे पाहत होत्या. आणि म्हणून मग त्यांनी त्या दिवशी तो विचार केला आणि कालांतराने ते मागे सुद्धा पडलं. तो विचार काही काळ मागे पडलं. काही दिवसानंतर दिल्लीवरून डॉक्टर शारदा कबीर यांच्या घरी एक पार्सल आलं. त्या पार्सलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सरळ सरळ डॉक्टर शारदा कबीर यांना मागणी घातली होती आणि त्यात लिहिलं होतं की तुमच्या आणि माझ्या वयाचं अंतर पाहता आणि माझी तब्येत पाहता तुम्ही मला नकार दिला तरी मला त्यात वाईट वाटणार नाही. आणि मग जेव्हा असं पत्र, अशा आशयाचं पत्र आणि काही इतर अनेक वाक्य असं जेव्हा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रेमपत्र म्हणता येईल की नाही मला माहित नाही, पण अशा पद्धतीचं, अशा आशयाचं मागणी घातलेलं पत्र डॉक्टर शारदा कबीर यांना पाठवलं. म्हणजे हे बॅकग्राऊंड आपण याच्यासाठी पाहतोय की पुढे जे माईसाहेब आंबेडकर किंवा डॉक्टर शारदा कबीर यांना अनेक घटनांना तोंड द्यावं लागलं, तर ते सांगण्याच्या पूर्वी हे बॅकग्राऊंड सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे की कशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर शारदा कबीर यांचा विवाह झाला, हे पाहणं आपल्याला सर्वप्रथम गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून ते पत्र पाहिल्यानंतर त्या दिवशी तर डॉक्टर शारदा कबीर यांनी खूप विचार केला आणि डॉक्टर मालवणकरांचा सल्ला घेण्यासाठी त्या मालवणकरांना भेटायला गेल्या. त्यांनी ते पत्रही मालवणकरांना दाखवलं, पण मालवणकर त्यांना म्हणाले की हा संपूर्णतः तुमचा निर्णय आहे, तुम्ही प्रगल्भ आहात, मॅच्युअर आहात आणि तुम्हीच तो निर्णय घ्यावा असं मला वाटतं. आणि मग मालवणकरांनी जेव्हा तो निर्णय त्यांच्यावर सोपवला तेव्हा त्यांनी स्वतःच्या घरामध्ये ती चर्चा केली, भावंडांना आपल्या सांगितलं. तर भाऊ म्हणाले की अरे बापरे म्हणे, म्हणजे तू मजाक मध्ये त्यांचे भाऊ असे सुद्धा म्हणून गेले की म्हणजे तू भारताची कायदा मंत्री होणार तर
आणि एक भाऊ असा म्हणाला की बघ आंबेडकर अनुयायी बाबासाहेब आंबेडकरांवर इतके निस्सीम प्रेम करतात की तू जर त्यांना नकार दिलास तर ते तुझा द्वेष करतील किंवा तुला मारतील सुद्धा. म्हणजे असा तो संवाद त्यांच्या घरी झाला. तर डॉक्टर शारदा कबीर खरं तर त्या कन्फ्यूज होत्या की हो म्हणावं की नाही म्हणावं. म्हणजे एकतर विवाहाच्या बाबतीमध्ये त्यांनी डॉक्टर आंबेडकरांसोबत त्यांनी कधी तशा पद्धतीचं त्यांचं ते नातं नव्हतं. एक रुग्ण आणि एक मी डॉक्टर आणि एक रुग्ण अशा पद्धतीचं त्यांचं ते नातं होतं. आणि ते पुढे सरकत जाताना अशा पद्धतीनं मागणी येईल असंही त्यांना ते कधी वाटलं नव्हतं. आणि म्हणून त्यांनी रात्रभर विचार केला आणि मग ह्याच भावनेतून त्यांनी होकार दिला खरं तर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशासाठी जिवंत राहिले पाहिजे. त्यांना देशाला त्यांची गरज आहे. कायदा मंत्री आहेत, त्यांना समाजाला त्यांची गरज आहे आणि त्यांची काळजी घेणारं एक स्त्री, एक बाई माणूस कोणीतरी त्यांच्या आयुष्यात पाहिजे. आणि या भावनेतून पहिल्यांदा खरं तर त्यांनी होकार दिला. आणि मग तिथून त्याच्यानंतर मी असं म्हणेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनेक पत्र त्यांना येऊ लागली आणि त्याला आपण खरं तर प्रेमपत्र म्हणूया किंवा आपण ते त्याबद्दल बोलू नये. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पद्धतीनं त्यांना नंतर पत्र पाठवायला सुरुवात केली. आणि मग अशा पद्धतीनं मला वाटतं 47 की 48ला त्यांचा विवाह झाला. 48ला त्यांचा विवाह झाला डिसेंबरमध्ये. दिल्लीला बोलावलं मला वाटतं सविता डॉक्टर शारदा कबीर यांना आणि त्या बॅकग्राऊंडवर त्यांचा तो विवाह संपन्न झाला नोंदणी पद्धतीनं. जेमतेम त्यांना 8 ते 9 वर्षाचा कालावधी भेटला. आता तिथून त्या सविता माईसाहेब आंबेडकर झाल्या. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना शारूच म्हणायचे, म्हणजे शारदा त्यांचं नाव आणि शारूच म्हणत असत. तर तिथून जे त्यांनी पाहिलं त्यांचा जो सहवास आहे तर ह्याचा जो घटनाक्रम आपण जर पाहिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जेव्हा विवाह झाला, हा दुसरा विवाह, त्यावेळेला त्यांच्यावर संविधान लिहिण्याची जबाबदारी होती आणि त्या संविधान लिहिण्याच्या कामामध्ये डॉक्टर शारदा कबीर त्यांना नोट्स काढून देत होत्या. अनेक घटनांमध्ये आपण जर पाहिलं तर डॉक्टर शारदा कबीर हिंदू कोड बिल असेल, हिंदू कोड बिलासाठी सुद्धा डॉक्टर शारदा कबीर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नोट्स काढून देत होत्या. म्हणजे त्या एक सहचारिणी म्हणून रमाबाई आंबेडकर आणि डॉक्टर शारदा कबीर किंवा माईसाहेब आंबेडकर या दोघींचंही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातलं समर्पण हे मोजता येण्यासारखं नाहीये. म्हणजे जोपर्यंत रमाबाई होत्या त्यांचंही त्याग आणि समर्पण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती खूप मोठं राहिलेलं आहे. आणि तीही एक पत्नी म्हणून आपण त्यांचं त्याग समर्पण पाहतोच. म्हणजे सविता डॉक्टर माईसाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलताना भारतीय समाज व्यवस्थेने खरं तर त्या दुसरी पत्नी म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलेलं आहे. म्हणजे भारतीय समाज व्यवस्थेमध्ये पहिली पत्नी ही ऑथेंटिक असते किंवा अधिकृत असते हे आपण मान्य आहे. पण त्या ज्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरा विवाह केला ती पार्श्वभूमी आपण पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून ती सुद्धा अधिकृत पत्नी नोंदणी पद्धतीनं विवाह केलेला आहे. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागणी घातलेली आहे डॉक्टर शारदा कबीर यांना आणि त्या सुद्धा अधिकृतपणे. म्हणजे माईसाहेबांविषयी सुद्धा आपण बोलताना त्यांचंही त्याग समर्पण तसूभरही कमी होत नाही. रमाबाई आंबेडकरांचं तसूभरही महत्व कमी न करता आपण माईसाहेब आंबेडकरांबद्दलही आदर आणि आत्मीयता बाळगायला खरं तर काहीच हरकत नव्हती. पण त्यांचं कार्य पाहता खरंच आपण त्यांच्याबद्दल असं का पसरवलं गेलं हाही एक खरं तर विचार करण्याचा भाग आहे. म्हणजे हिंदू कोड बिलाच्या नोट्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माईसाहेब देत होत्या. मिलिंदचं जे नामकरण आहे, मिलिंद आणि नागसेनवन परिसराचं जे नाव आहे ते माईसाहेब आंबेडकरांनी सुचवलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. ह्या घटना लक्षात घेता जेव्हा डॉक्टर बाबासाहेब बुद्ध धम्माची दीक्षा सुद्धा डॉक्टर माईसाहेब आंबेडकरांनी बाबासाहेबांच्या सोबत घेतलेली आहे. बुद्ध धम्माचा त्यांचा गाढा अभ्यास होता आणि त्या परिवर्तनवादी पुरोगामी विचाराच्या परिवारातून आलेले आहेत. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सेवा ही त्यांनी मनापासून केलेली आहे. खूप त्यांना तब्येतीची काळजी घेत म्हणजे इतक्या घटना आहेत त्यांच्या की विजय सुरवाडेंनी त्यांच्या त्या पुस्तकामध्ये त्या सगळ्या घटना मांडलेल्या आहेत. आणि त्या घटना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा महापरिनिर्वाण होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्याच्यानंतरचा जर काळ आपण पाहिला तर तो 15 वर्षाचा काळ
माईसाहेब आंबेडकरांनी अज्ञातवासात काढलेला आहे. असं इतक्या वाईट पद्धतीनं पसरवलं गेलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विषप्रयोग करून मारलं गेलं. अशा पद्धतीनं माईसाहेबांवर आरोप केले आणि त्या अक्षरशः त्यांना अज्ञातवासात राहावं लागलं. तर हे का होतं? आता हे आपण पाहिलं गेलं पाहिजे की जेव्हा आंबेडकर समाज आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय जिवंतच राहू शकत नाही, आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय कुठलीही चळवळ चालत नाही आणि आपल्या घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवायच काहीही पुढे सरकू शकत नाही. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याविषयी इतकी उदासीनता आणि इतकी कृतज्ञता समाजामध्ये का पसरवली जाते? विशेष म्हणजे बरं ती पसरवली जाते, पण ती आत्मसात सुद्धा करून त्याच्याबद्दल बोलल्या जातं. हे असं का होतं? हे सुद्धा पाहणं आज आपल्याला गरजेचं आहे. खरं तर आज इतका जरी अपप्रचार नसला तरी सुद्धा अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आपल्याला. अजूनही लोकांच्या मनामध्ये हेच आहे की ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दुसरी पत्नी आहे, जातीनं ब्राह्मण आहे. म्हणजे आपण किती प्रगल्भ आहोत याचा विचार करायला पाहिजे की आपला विरोध नेमका कशाला? आपण प्रामाण्यवादी म्हणतो, आपण बुद्धिस्ट म्हणतो स्वतःला, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण ब्राह्मण्यवादाला विरोध करतोय की ब्राह्मण जातीला विरोध करतोय? आपण जातीला विरोध करणारे नाहीयेत, आपण ब्राह्मण्याला विरोध करणारे लोक आहोत. पण ते बाजूला करून आपण केवळ ब्राह्मण्याला विरोध करतो आणि त्याच भावनेतून आपण माईसाहेब आंबेडकरांकडे पाहिलं, कायम पाहिलं आणि तिनंच बाबासाहेब आंबेडकरांना मारलं. अन्यथा बाबासाहेब आंबेडकर अजून जिवंत राहिले असते. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्या माईसाहेब आंबेडकरांनी काळजी घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहू शकले आणि आपल्याला आपल्या देशाला जे संविधान मिळाले ते केवळ आणि केवळ माईसाहेब आंबेडकरांमुळे मिळालं असं म्हणलं तर अतिशयोक्ती होणार नाही आणि होऊ नये असं मला वाटतं. आता प्रश्न राहिला आपण या अपप्रचाराला बळी कसे काय पडतो? म्हणजे मला नवल वाटतं. एक घटना मी या ठिकाणी सांगू इच्छिते की आमच्याकडे औरंगाबादला प्राध्यापक अविनाश डोळस यांचं जेव्हा निधन झालं तेव्हा आमच्याकडे काही विचारवंतांनी एकत्र येऊन प्राध्यापक अविनाश डोळस फाउंडेशन निर्माण केलं आणि त्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही काही कार्यक्रम घेत होतो. तर फाउंडेशनच्या माध्यमातून 2 ते 3 वर्षापूर्वी माईसाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी आम्ही साजरी करण्याचं ठरवलं आणि आमच्याकडे एक प्राध्यापक आहेत, महिला प्राध्यापक, ज्या अनेक ठिकाणी वक्ता म्हणून जातात. त्यांना आम्ही आमंत्रित केलं. त्यांना सांगितलं की माईसाहेब आंबेडकरांवर तुम्ही बोलाल का? कारण त्या रमाबाई आंबेडकरांवर छान बोलतात. तर माईसाहेब आंबेडकरांवर आपण बोलाल का? तर त्यांनी सरळ सरळ नकार दिला. म्हणजे आम्हाला असं वाटलं की काय म्हणावं ह्या प्राध्यापकांना. आपण प्राध्यापकांना बुद्धिजीवी म्हणतो. म्हणजे माझा वारंवार प्राध्यापकांवर रोष असतो की प्राध्यापकांना आपण बुद्धिजीवी म्हणतो. अनेक रिसर्च करून, अनेक अभ्यास करून आपण या पदावर पोहोचलेलो असतो. एक पिढी घडवणार असतो आपण, पिढी घडवतो आपण, विद्यार्थ्यांना तयार करतो, विचार पेरतो आणि त्या सरळ नाही म्हणाल्या. बरं आम्ही त्यांना कारण विचारलं की नाही म्हणे, रमाबाई आंबेडकरांवर म्हणाल तर मी बोलते. रमाबाई आहे. आम्ही त्यांना म्हटलं, जसं पहिलं वाक्य माझं होतं की रमाबाई आंबेडकरांचं त्याग आणि समर्पण याला धक्का न लागू देता, तसुबरही त्यांचं महत्व कमी न होऊ देता आपण माईसाहेब आंबेडकरांचं महत्व नाही आत्मसात करू शकत का? त्यांच्याबद्दल नाही आपण बोलू शकत का? किती खेदाची गोष्ट आहे, किती दुःखाची गोष्ट आहे की अशा पद्धतीचा अपप्रचार आपण सुशिक्षित लोकांमध्ये सुद्धा पसरवतो आणि ते सुद्धा आत्मसात करतात आणि त्या पद्धतीने की हे किती वाईट आहे, किती वाईट आहे. जर तुम्हाला आम्ही बदलवू शकत नाही, सुशिक्षित लोकांना जर आपण बदलवू शकत नाही, तर बिचारे अडाणी अशिक्षित लोकांचं काय होईल? पण त्यांना सांगितलं तर ते एखाद्या वेळेस ते ऐकतात सुद्धा. पण हे आमचे असे तथाकथित सुशिक्षित म्हणणारे यांना कोणत्या पद्धतीनं समजवायचं? आणि मग तिथून आम्ही थोडंसं मनावर घेतलं. आमच्याकडे आमची एक मैत्रीण आहे आयुष्यवंती मंगल मून म्हणून, त्यांनी रमाई मासिकामध्ये माईसाहेब आंबेडकरांवर अनेकदा लेखन केलेलं आहे, छान लेखन केलेलं आहे. आणि मग तिथून आम्ही थोडंसं माईसाहेब आंबेडकरांवर चर्चा करायला सुरुवात केली की असं का आहे, असं कशाबद्दल होतं. आणि मग लक्षात येत अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे माईसाहेब आंबेडकरच नाही तर भैयासाहेब आंबेडकरांवर सुद्धा कोणी बोलायला तयार नाही. भैयासाहेब तर आंबेडकरी घराण्याचा एकुलता एक वारस आहे. पण मग भैयासाहेब आंबेडकरांचा सुद्धा इतिहास कधी बाहेर आलेला नाही.
त्यांच्याबद्दलही अनेक अपप्रचार आहे. म्हणजे मी राहुलला परत एकदा विनंती करेन की अशीच ही मालिका चालू ठेवत असताना माईसाहेब आंबेडकर, भैयासाहेब आंबेडकरांवरही कुणाला बोलायला ठेवावं. मीराबाई आंबेडकर अजून आहेत, त्यांच्याकडूनही काही मुलाखती घ्याव्यात, त्यांच्याकडून काही अनुभव आपण शेअर केले पाहिजे, काही अनुभव घेतले पाहिजे. म्हणजे आंबेडकरी घराण्याला असं बाजूला, बाबासाहेब आंबेडकरांना आपण जितकं मानतो त्यांच्या घराण्याविषयी अशी उदासीनता का येते, हा खरं तर आपल्या समाजातला खूप मोठा प्रश्न व्हायला पाहिजे. आणि म्हणून भैयासाहेब आंबेडकरांमधला असा अपप्रचार असेल. म्हणजे प्राध्यापक अविनाश डोळस एका भाषणामध्ये म्हणाले होते की आम्ही जेव्हा प्रचाराच्या दरम्यान मुंबईमध्ये गेलो होतो, बाळासाहेब आंबेडकर आमच्या सोबत होते, तर बाळासाहेब आंबेडकर बसलेले होते म्हणे आणि बिहारचे काही लोक आलेले होते. चैत्यभूमीवरची गोष्ट आहे. चैत्यभूमीवर बिहारी बाबू आले आणि ते म्हणे वो कौन है, तो बोले वो बाबा साहब के पोते हैं. डोळस सर म्हणाले तो नहीं, बोले हमको नहीं बात, सत्य पोते हैं क्या, बोले वो तो नहीं, बोले हाँ, बोले सत्य पोते हैं, नहीं नहीं, बोले हमको तो केडर कैंप में ऐसा बताया गया है कि डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर के घर से कोई बचा ही नहीं है. म्हणजे इतका विपर्यास, इतका विरोधाभास या इतिहासाची जर आपण करत असू किती वर्षानंतर, म्हणजे 82, 84, 85 ची गोष्ट, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरून जाऊन किती जेमतेम किती वर्ष झाले आणि इतक्या वर्षात जर अशा इतिहासाचा आपण हे करत असू तर हे का होतं. याला 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 एक कारण म्हणजे याला एक कारण मी असं सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे राजकीय प्लॅटफॉर्म तयार केलेला होता, तो राजकीय प्लॅटफॉर्म, राजकीय वारसा तो भैयासाहेब आंबेडकरांकडे आपोआप जाणार होता. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते एकुलते एक वारस होते. त्यानंतर तो माईसाहेब आंबेडकरांकडे पण जाणार होता. मग ह्याच्यामध्ये जर त्या दोघांकडे गेलं तर आमचं काय. म्हणजे आजही आपण अनेक राजकीय पक्ष बघतोय की बाळासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत आम्ही तेच सांगत आलोय की बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला का चालत नाहीत. आज अनेक पक्ष उभं राहिलेले आहेत. बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व तुम्हाला का चालत नाही, कारण स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचंय, स्वतःला नेता म्हणून बनायचंय. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे राजकीय प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे त्याचा वारसा आयता आमच्याकडे आला पाहिजे. मग तो भैयासाहेबांकडे गेला नाही पाहिजे, तो माईसाहेबांकडे पण गेला नाही पाहिजे. आणि म्हणून त्या दोघांमध्ये सुद्धा वाद घालून देण्याचा प्रकार सुरू झाला. म्हणजे त्या भैयासाहेब आंबेडकरांना काही लोक म्हणायचे की नाही नाही, तुम्ही याचे अध्यक्ष व्हा रिपब्लिकन पक्षाचे, किंवा माईसाहेब आंबेडकर अध्यक्ष व्हायचं म्हणतायत पण आम्हाला त्या नकोय, तुम्ही पाहिजे. मग तेच काही लोक माईसाहेब आंबेडकरांकडे सुद्धा जाऊन म्हणतात की ते भैयासाहेब आंबेडकरांना तुम्ही नको आहेत पण आम्हाला तुम्ही पाहिजे आहात. अशी त्या दोघांमध्ये लावणारी त्यावेळेला मंडळी खूप होती. याला कारण असं की त्यांच्याकडे राजकीय वारसा आला पाहिजे. भैयासाहेब आंबेडकरांकडे जर गेला तर आमचं काय होईल, आम्हाला काय मिळेल, हे आतापर्यंत चालत आलेलं आहे. म्हणजे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं जर उदाहरण आपण घेतलं तर पीपल्स एज्युकेशन सोसायटीमध्ये लोकांची संस्था जरी असली तर आंबेडकरी घराण्यातला एक माणूस तुम्हाला चालत नाही. आज किती मोठा वाद चालू आहे. बाळासाहेब आंबेडकर त्यांची त्या सदस्यपदी नेमणूक अजूनही झालेली नाही. ते पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा सगळा कारभार अनेक लोकांनी पाहिला, अनेक लोकांनी आपली घरं भरली, अनेक पैसा वापरला, सगळी सत्ता वापरली, पण आंबेडकरी घराण्यातला एक माणूस त्यांना चालला नाही. आणि अशा पद्धतीनं म्हणजे हे आजच नाही, हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे करून ठेवलेलं आहे ते आयतं त्यांच्या घराण्यातील वारसाकडे गेलं नाही पाहिजे. म्हणजे आपल्याला सगळी घराणेशाही चालते. आज आपल्या राजकीय पक्षामध्ये असेल, अनेक ह्याच्यामध्ये असेल, अनेक सामाजिक संघटनामध्ये असेल, सगळ्याच संघटनांमध्ये सगळ्यांची घराणेशाही चालती, पण आपल्याला आंबेडकरी घराणेशाही का चालत नाही याचाही विचार आपण सगळ्यांनीच केला पाहिजे. की भैयासाहेब आंबेडकरांना आपण बाजूला केलं, माईसाहेब आंबेडकरांना अज्ञातवासात पाठवलं. 15 वर्ष अज्ञातवासात राहणं साधी गोष्ट नाहीये. कशा पद्धतीनं त्या राहिल्या, म्हणजे त्यांना पहिल्यांदा त्यांच्याबद्दल जर सहानुभूतीनं त्यांच्याबद्दल बोललं गेलं तर ते राजा ढालेंनी बोललं गेलं. मला असं वाटतं राजा ढालेंनी ती सुरुवात केली आणि पॅन्थरच्या माध्यमातून राजा ढालेंनी माईसाहेबांना जवळ केलं आणि त्यांच्याबद्दल जे काही चुकीचं होतं तर ते चांगल्या पद्धतीनं गैरसमज दूर करण्याचं राजा ढालेंनी खूप मोठं काम केलं. आणि त्याच्यानंतर मग त्यांच्यावर लिहिल्या गेलं, बोलल्या जाऊ लागला हळूहळू. अजूनही म्हणावं तसं ते काही खूप चांगलं झालेलं नाहीये, पण प्रयत्न करायला पाहिजे आपण सर्वांनी मिळून. सगळ्यांनी त्याबद्दल बोललं पाहिजे. ज्या पद्धतीनं रमाबाई आंबेडकरांवर लिहिलं गेलं
त्यांच्याबद्दल त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथी साजऱ्या करतोय, त्याच पद्धतीनं माईसाहेब आंबेडकरांची सुद्धा जयंती पुण्यतिथी आपण साजरी केली पाहिजे. कारण दोघींचंही योगदान, त्याग, समर्पण हे त्याच पद्धतीचं राहिलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चांगले राहिले पाहिजे, देशासाठी ते चांगले राहिले पाहिजे. अशा पद्धतीनं ते आलं गेलं पाहिजे, अशा पद्धतीनं ते बाहेर आलं पाहिजे. आणि म्हणून राहुल सरांनी खरं तर हा जो व्याख्यानमालेचा कार्यक्रम सुरू केलेला आहे माईसाहेब आंबेडकरांचा, म्हणजे 78 मध्ये 72 ते 78 80 मध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्यांच्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जेव्हा महापरिनिर्वाण झालं तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा कोणाकडे द्यायचा याच्यातून तो वाद सुरू झाला. तो वाद कोर्टात झाला. भैयासाहेब आंबेडकरांना राहायला राजगृह नव्हतं, माईसाहेब आंबेडकरांना राहायला राजगृह नव्हतं. लोकांनी राहिलं, लोकांनी त्याचा वापर केला, पण आंबेडकरी घराण्याला राजगृह मिळालं नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांचे जे ग्रंथ होते ते सुद्धा 7 टणका ग्रंथ असलेलं, त्याचा सुद्धा वाद कोर्टामध्ये केलेला होता. तो वाद ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी नंतर सामंजस्यानं सोडवला की माईसाहेब आंबेडकरांशी चर्चा केली त्यांनी की हे ग्रंथ तुमच्याकडे आले माझ्याकडे आले तर आपण प्रकाशित करू शकणार नाही, आणि म्हणून ते आपण तिसरा कोणी जर प्रकाशित करणार असेल तर ते अधिकार आपण त्यांना देऊया. आणि मग महाराष्ट्र शासनाला तो अधिकार दिला आणि त्यांनी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ प्रकाशित केले. आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्येक जण वाचू लागला. म्हणजे माईसाहेब आंबेडकरांनी रिडल्स मध्ये सुद्धा खूप महत्वाची भूमिका केली, नामांतर लढ्यामध्ये सुद्धा त्यांची खूप मोठी महत्वाची भूमिका राहिलेली आहे. अशा पद्धतीनं माईसाहेब आंबेडकर अनेक आंदोलनामध्ये त्या सहभागी झालेले आहेत. रिडल्स प्रकरणामध्ये सुद्धा त्यांनी खूप सामंजस्याची भूमिका केलेली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी आंदोलनं केलेली आहेत. म्हणजे अनेक आंदोलनं आहेत त्यांची खरं तर, आणि त्याबद्दल त्यांचं बाहेर आलं पाहिजे, लिखाणही बाहेर आलं पाहिजे, त्यांच्याबद्दल सांगितलं गेलं पाहिजे. जिथं जिथं ज्यांना ज्यांना जसं जसं जमेल त्या त्या पद्धतीनं आपण हा एक उपक्रम राबवला गेला पाहिजे. आणि माईसाहेब आंबेडकरांवर जे हे आरोप लावलेले आहेत याच्या मागची कारणं आपण समजून घेतली पाहिजे आणि त्यांना एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी म्हणून आपण दर्जा दिला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि राहुल सरांनी खरं तर या ठिकाणी मला संधी दिली, एक चांगली संधी दिली. परत कधीतरी अजून आपण खूप छान अभ्यास करून परत एखाद्या वेळेस ह्या सिरीज मध्ये आपण बोलूया, माईसाहेब आंबेडकरांबद्दल बोलूया, त्यांच्या कार्याचा उल्लेख करूया. सध्या मला वाटते मी एवढंच बोलेन की आंबेडकरी जनतेने असं प्रिज्युडाइज माइंडने किंवा पूर्वग्रहातून कुठल्याही घटनेला दुजोरा देऊ नये. आपण बुद्धिवंत म्हणतो, स्वतःला बुद्धिमान म्हणतो, विज्ञानवादी म्हणतो, विचारवंत म्हणून घेतो, तेव्हा आंबेडकरी घराण्याबद्दल जे काही विचार पसरवले जातात चुकीचे त्याबद्दल आपण विज्ञानवादी दृष्टिकोनातून किंवा त्याची सत्यता काय आहे, त्याच्या मागची भूमिका काय आहे हे आपण बघून घेतलं पाहिजे किंवा त्याची सत्यता पडताळून पाहिली पाहिजे. म्हणजे मागच्या व्याख्यानामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की बाळासाहेब आंबेडकर जेव्हा समाजकारण आणि राजकारणात प्रवेश करतात तेव्हा त्यांच्याबद्दल अनेक गोष्टींचा अपप्रचार केला गेला होता की बाबा बाळासाहेब आंबेडकर हटवादी आहेत, किंवा त्यांच्या कुटुंबातल्या अनेक गोष्टी की सुजात आंबेडकरांची मुंज करून मोकळे झाले लोक. तर हे का केलं जातं, आंबेडकरी घराण्याबद्दलच का केलं जातं, किंवा आंबेडकरी घराण्यातला एक माणूस म्हणजे आंबेडकरांनी करून ठेवलेला अजूनही आपल्याला संपवता येत नाही, तो माणूस तुम्हाला अजूनही पुरून उरलेला आहे. दुसरा आंबेडकर जर अजून तयार झाला तर काय होईल, आणि तेही त्याच वाटेनं गेले आणि त्यांनी त्याच पद्धतीनं जर केलं तर आपलं काय होईल, या भावनेतून जे लोक पसरवतात त्याला आपण बळी नाही पडलं पाहिजे. म्हणजे कालच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करा, याचं लॉजिक काय होतं हे जसं आपण समजून घेतलं पाहिजे, तसंच आंबेडकरी घराण्यातील प्रत्येक व्यक्तीच्या मागे असं पसरवण्यामागे काय हेतू असतो, का असतो, हेही आपण समजून घेतलं पाहिजे. आंधळेपणाने आपण ते आत्मसात न करता, म्हणजे मला खरंच काही वेळेला नवल लागतं की जेव्हा सल्ले देताना आपण बुद्धिवंत, बाळासाहेबांनी असं केलं पाहिजे, यांनी असं केलं पाहिजे, पण अशा जेव्हा खोट्या गोष्टी पसरवल्या जातात तर त्या आत्मसात करताना मात्र आपण आपली बुद्धी कुठे जाते आणि किती सहजतेने आपण ते पसरवतो आणि किती सहजतेने आपण ते आत्मसात करतो हेही आपण पाहिलं पाहिजे.
आणि ऐकीव गोष्टीवर म्हणजे खरंच जर माईसाहेब आंबेडकरांना बाबासाहेब आंबेडकरांवर विषप्रयोग करायचा असता तर तो त्यांनी कधीच केला असता. स्वतःच त्यांचं त्यांनी जीवन ह्या कार्यामध्ये घातलंच नसतं किंवा बाबासाहेब आंबेडकरांसोबत त्या नाही म्हणू शकल्या असत्या. पण त्या पुरोगामी विचाराच्या प्रगल्भ स्त्री होत्या, एक स्वतः डॉक्टर होत्या आणि त्यांनी खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सेवा केली. तर त्यांचं ते महत्व आपण मान्य करूया आणि त्यांच्या पुण्यतिथी निमित्त हीच त्यांना श्रद्धांजली असं म्हणूया आणि त्यांना विनम्र अभिवादन करून मी माझं व्याख्यान आजच्या या ठिकाणी संपवते. धन्यवाद.